आमची सर्वोच्च न्यायालयाकडे नक्कीच आम्ही आशावादी आहोत. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय नक्की मिळेल. यांच्या न्यायालयात न्याय मिळेल की नाही शंका आहेच, मत आहे. परंतु ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाला टोलवाटोलवी केली जाते आणि केवळ कुणबी नोंदी शोधून काढायच्या आणि कुणबी आणि मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावायचा हा प्रकार चाललेला आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना लोकसभेमध्येच स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे. आत्ताच्या घडीला तसं न करता महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून संसदेमध्ये तशा पद्धतीने मराठा आरक्षणाचा स्वतंत्र कायदा पारित करण्याचा प्रयत्न न करता कुणबीमधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणजे ओबीसी दुखावला आणि ओबीसी रस्त्यावर उतरला, मराठा रस्त्यावर उतरला की एकमेकाची डोकी फोडावी अशा पद्धतीचे घाणेरडे स्वप्न पाहणारं सध्याचं शिंदे सरकार आहे. कालच्या झालेली मीटिंग आम्ही माध्यमाच्या द्वारे पाहिलेली आहे. केवळ आणि केवळ त्याच्यातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटत नाही. पण ज्या ठिकाणी कुणबी समाजामध्ये मराठा आणि कुणबी एकत्रित कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्याची सुद्धा चौकशी झाली नाही ते काल जरांगेने दाखवून दिलेलं आहे. आणि यापुढे आता शिंदे काय करणार आहेत? त्यांनी सांगितलं पाहिजे की सकल मराठा समाजाला, धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मला हे मी करणार. पण ते काही तसं सांगत नाहीये. ती वाढली पाहिजे, काम लवकर झालं पाहिजे, योजना लवकर साकार झाली पाहिजे. योजनेचा आम्ही नेहमीच आढावा घेतो. पण या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की जलजीवन योजना फक्त जाहीर केले गेलेली आहे केंद्राने राज्य सरकारच्या शेअरिंगमध्ये आणि अनेक गावांनी त्याला संमती दाखवलेली आहे. प्रत्येक घरोघरी ते नळ पोहोचवणारी ती योजना आहे, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. परंतु दुर्दैवाने आजच वर्तमानपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये जलजीवनला अपेक्षित असलेला निधी न मिळाल्यामुळे ठेकेदारांनी बऱ्याच ठिकाणी कामं बंद करून टाकलेली आहेत. त्यामुळे जलजीवन हे बुडीत खाती निघते का अशी शंका निर्माण झालेली. आजच सकाळी वर्तमानपत्रांनी त्याची बातमी सुद्धा केलेली आहे. जलजीवन मिशनची कासवगती. फडणवीसांना स्मृतिभ्रंश झालाच आहे, कारण त्यांना मुख्यमंत्री पदावरून हाकलून लावल्यानंतर त्यांना आता पाठीमागचं काय आठवण झालेलं आहे. म्हणून त्यांनी त्यावेळचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी, माननीय मुरली मनोहर जोशी, माननीय लालकृष्ण अडवाणी यांनी केलेलं भाष्य आणि ते पाडलं, हे शिवसैनिकांनीच पाडलं. हे जे त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेली वाक्य जर ऐकली तर त्यांना कळून चुकेल. त्यामुळे आम्हाला फोटो देण्याची गरजच नाही. निमंत्रण मिळालं नाही हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. एक पुन्हा एकदा आम्हाला सांगावं असं वाटतं, अयोध्येतलं राम मंदिर हे केवळ रामलल्लाच्या नावावर स्वतःचं भलं कसं करता येईल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने एक केलेलं ते थोतांड नाटक असेल. आणि म्हणून श्रीरामाचं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करायची झाली तर ती रामनवमीच्या दिवशीच करायला पाहिजे, चांगल्या शुभमुहूर्तावर करायला पाहिजे की राम हे आमचं दैवत आहे. त्या रामाची अवहेलना कुठे होता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे. परंतु यांना रामलल्लाच्या पोटी आदर जेवढा आहे त्यापेक्षा स्वतःला त्या रामलल्लाच्या नावावर मतं कशी मिळतील ह्या दृष्टिकोनातून त्यांचा उफाळून आलेला तो स्वार्थ आहे. बाबरी मशीद जेव्हा पाडली गेली सीए मध्ये आणखी काय दुरुस्ती करणार आहेत? याच्यापूर्वी सुद्धा 370 रद्द केलं, एनसीसी आणलं, अजून सीए मध्ये आणून अजून काय त्यांना सुधारणा करायची आहे. पण समान नागरिक कायदा जर आणायचा असेल, कॉमन सिव्हिल कोड, तर मात्र त्यांनी जरूर आणावा. सर्व देशामध्ये समान नागरिक कायदा जर असेल तर कोणाला नको आहे. पण तो आणत असताना एखाद्या कुठल्या तरी घटकाला टार्गेट ठेवून जर कायदा करत असतील त्या संविधानाला अनुसरून तो होईल असं मला वाटत नाही. रेस्कोर्सची जागा घशात घालायचा प्रयत्न चाललेला आहे, मानखुर्दची जागा घशात घालायचा प्रयत्न चाललाय. धारावी सारखी 653 एकर जमीन
अदानीच्या घशात घालून जेणेकरून भाजपाचं भलं करून घ्यायचं हे सध्या षडयंत्र चाललेलं आहे. आणि अख्खी मुंबईच म्हणजे धारावीच्या 653 एकरवर संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्र हे अदानीच्या मालकीचं करून देण्याचं षडयंत्र आखलं जात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातल्या महामुंबईतली मोकळी असलेली जागा ज्याला ओपन स्पेस म्हणतो, या सर्व ओपन स्पेसच्या संदर्भात सध्याचं मिंदे सरकार भारतीय जनता पक्षाच्या टोळक्यांकडून ज्या मार्गदर्शक सूचना मिळतात त्याप्रमाणे काम करतंय आणि मुंबईवासियांच्या जीवनाशी खेळण्याचं काम करतंय. उद्धवजी ठाकरेंच्या सांगण्यानुसार 500 चौरस फुटापर्यंत माफ केलेला मालमत्ता कर्ज होता तो शिंदे सरकारने भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यानुसार जवळजवळ 40% अधिक वाढ केली आणि मुंबईकरांची लूट करायचं सुरुवात केलेली आहे. लावायचा त्यांचा नेहमीचा धंदा असतो. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांकडून एबी फॉर्म घेतला आणि शिवसेनेमध्ये उडी मारली. आता सुद्धा इकडचा एबी फॉर्म घेणार आणि भाजपकडे उडी मारणार. त्यांची चर्चा मार्चच्या 15 तारीखपर्यंत चालू राहणार आहे. तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही, ही सत्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आदित्यजी ठाकरेंच्या नावावर तुम्ही दगड फोडण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतंय ते आधी बघा. उदय सामंतांनी पक्षाचा 23 जानेवारी जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या जयंतीचा दिवस, त्या दिवशी नाशिकला आमच्या पदाधिकाऱ्यांचं शिबिर आणि संध्याकाळी खुलं अधिवेशन एक जबरदस्त ताकदीने आणि जबरदस्त उत्साहाने तिथे साजरा केला जाईल. आणि येणाऱ्या ह्या 2024च्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये शिवसेना आणि आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्या ठिकाणी केला जाईल. त्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने भगवंत म्हणजे रामाचा दुरुपयोग आता केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी सध्याचं सरकार करते. रामाच्या दैवताच्या प्रती यांची किती श्रद्धा किती निष्ठा हा संशोधनाचा विषय ठरेल, पण रामाच्या नावावर स्वतःचं राजकीय भांडवल वाजवायचं या दृष्टिकोनातून अयोध्येतील राम मंदिराचा ते राजकीय फायदा करू इच्छितात. त्यामुळे रामाची कृपा त्यांच्यावर नक्कीच होणार आहे आणि रामलल्लाचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद आमच्या उद्धवजींना मिळतील याबद्दल मला आशा आहे. त्यांचा दावा हा फोल ठरणार हे काही दिवसामध्ये दिसून येईल. आता फक्त ज्या वेळेला निवडणुकीचे जागा वाटपाचा प्रश्न येईल त्यावेळेला शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट, अजितदादा गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे एकमेकाच्या उरावर बसतील आणि एकमेकाला संपवण्याचा ते प्रयत्न करतील. मोदींनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान 30 खासदार हे इंडिया आघाडीचे असतील. आमचा उद्धवजी ठाकरेचा आणि आघाडीचा आमदार निवडून आणणार म्हणजे आणणार. सावंतवाडीमध्ये इथे सुद्धा, रत्नागिरीमध्ये सुद्धा, रत्नागिरी विधानसभेमध्ये सुद्धा आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या लोकांना घरी बसवणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीचा आमदार निवडून आणणार. दीपक केसरकर आणि उदय सामंत हे दोन्ही बाडगे जे आहेत त्या बाडगा अधिक कोडगा जसं म्हणतो तसं हे आहेत. त्यामुळे ते तुम्ही ज्यांनी आजपर्यंत अनेक पक्षांतर केली, वेगवेगळ्या पक्षांच्या टपक्यामध्ये उडी मारून आपला राजकीय स्वार्थ साधला, त्यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांच्या पलीकडे कोण नाही आहे. अगोदर अजून एक खुलासा करतो. आता महाराष्ट्राचं भूषण म्हणून ज्या उद्योगाकडे पाहिलं जात होतं, महानंदा म्हणून दूध प्रकल्पातली एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून तो उभा केला गेला आणि महानंदा एक अभिमानाने पश्चिम द्रुतगती राज्यमार्गावर उभे राहिलेले आहे. त्याची एक शाखा कणकवलीमध्ये सुद्धा होती. आज ह्या मिंदे सरकारने हा महानंदा गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट जो घातलेला आहे तो घाट पूर्ण करण्यासाठी महानंदा आता NDDBच्या माध्यमातून तो NDDB कडे चालवायला द्यायचं
आणि काही दिवसानंतर त्या अमूलच्या घशामध्ये महानंदा घालायची. हे कपट कारस्थान आता या मिंदे सरकारने सुरू केलेलं आहे. जवळजवळ त्या महानंदा डेअरीच्या पेक्षाही महानंदा डेअरीची असलेली मालमत्ता, शेकडो एकरची मालमत्ता, या मालमत्तेवर गुजरातच्या अमूलचा डोळा असल्यामुळे त्या अमूलच्या घशामध्ये घालण्यासाठी NDDBच्या मार्फत अमूलच्या घशात महानंदा घालण्याचा डाव हा आखला गेलेला आहे. परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये यांना महाराष्ट्रातून शेकडो प्रकल्प मोठमोठे गुजरातच्या घशात जात आहेत, त्याची यांना ना खंत, ना लाज, ना शरम. उलट काही झालं तरी आदित्य ठाकरेंच्या नावावर खापर फोडण्याचा एकमेव धंदा ह्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत करतायत. बाकी दुसरं काय त्यांच्या हातात राहिलेलंच नाहीये. शिवसेना आणि भाजप उदय सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल. कारण उद्योगमंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर उदय सामंतांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे पाठवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाहीये. स्वतःच्या मतदारसंघातला JK फाईल सुद्धा डुबला गेला, त्याला हातभार लावला नाही. त्यानंतर वेदांता पास्कॉन वगैरे वगैरे जे प्रकल्प कसे गेले ते त्यांना खरं म्हणजे अजून किती शब्दामध्ये सांगितलं तर कळेल. हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. केवळ आणि केवळ हुजरेगिरी करायची, लाचारी करायची, या पलीकडे उदय सामंत काही करू शकत नाही. वेंगुर्ल्याचा सबमरीन प्रकल्प गुजरातला घालवल्याचं पाप तुम्ही जर आदित्यजी ठाकरेंवर फोडत असाल तर यांच्यासारखा निर्बुद्ध मंत्री यापूर्वी ह्या राज्याला मिळाला नाही असं मला म्हणावं लागेल.